नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी हा या नावाचा जो बॅक्टेरिया आहे त्या बॅक्टेरियाबद्दल माहिती पाहू। हा जो बॅक्टेरिया आहे पॉझिटिव्ह एजंट ऑफ जीबीएस गॅस्ट्रोएंटेरिटिस अशा पद्धतीचे हे रोग होत असतात। तर जीबीएस बद्दल माहिती आपण याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे। तर मित्रांनो, कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी हा जो बॅक्टेरिया आहे ग्राम निगेटिव्ह रॉड शेप्ड कर्व्ड बॅक्टेरिया आहे। जेव्हा आपण त्याची स्टेनिंग करू तेव्हा तो पिंक कलरचा म्हणजेच ग्राम निगेटिव्ह रॉड शेप्ड स्पायरल असं आपल्याला दिसेल आणि हा मोटाईल आहे। मित्रांनो, डायग्नोसिस करते वेळी याची मायक्रोस्कोपी करून सर्वप्रथम आपल्याला सलाईन बनवून स्टूल सॅम्पल घ्यावं लागणार आहे पेशंटचं। मग त्यामध्ये स्टूल सॅम्पल मधून त्याचा सॅम्पल घेऊन सलाईन तयार करून त्या सलाईन मधलं एक ड्रॉप घेऊन आपल्याला मायक्रोस्कोपी आणि स्टेनिंग करावं लागणार आहे। तर त्या स्टेनिंग मध्ये आपल्याला ग्राम निगेटिव्ह स्पायरल रॉड शेप्ड असे बॅक्टेरिया दिसणं गरजेचं आहे। त्यानंतर त्याची मोटिलिटी बघायला पाहिजे, कारण हा बॅक्टेरिया मोटाईल फ्लॅजेलम असल्यामुळे हा मोटाईल आहे, तर त्याची मोटिलिटी पाहावी लागेल। मित्रांनो, सॅम्पल घेऊन त्याचं सलाईन सस्पेन्शन बनावं लागणार आहे। तर मित्रांनो, या डिसीजवरील जे ट्रीटमेंट आहे इरिथ्रोमायसिन टेट्रासायक्लिन अशासारखे औषध देऊन आपल्याला हा रोग बरा करता येतो, जे की कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी आहे गॅस्ट्रोएंटेरिटिस त्याला झाल्यानंतर पेशंटला आपण हे टेट्रासायक्लिन अशासारखी जी औषध आहे त्याचं ट्रीटमेंट असं करू शकतो। तर मित्रांनो, तुम्ही ह्या चित्रामध्ये पाहू शकता। या चित्रामध्ये आपण पाहू की जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्यामध्ये ग्राम निगेटिव्ह रॉड शेप्ड स्पायरल जे बॅक्टेरिया आहेत हे कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी आहेत, जे आपल्याला स्टेनिंग मध्ये अशा पद्धतीचे दिसत असतात। आणि यानंतर हे दुसरं जे पिक्चर आपण पाहू शकता, यामध्ये जे फ्लॅजेलम आहे फ्लॅजेलर रॉड शेप्ड असे बॅक्टेरिया आपल्याला दिसत आहेत। तर मित्रांनो, अशा पद्धतीचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि डिसीज बद्दल माहिती घेण्यासाठी आणि वेगवेगळे बॅक्टेरिया बद्दल माहिती घेण्यासाठी, आता बॅक्टेरियामुळे डिसीज होतो, डिसीज झाल्यामुळे डायग्नोसिस करत असतो, डायग्नोसिस साठी आपण पॅथॉलॉजी लॅबमध्ये जातो किंवा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये जातो। त्यामुळे मित्रांनो, या बॅक्टेरियाला आपण रिलेटेड माहिती किंवा बॅक्टेरिया रिलेटेड डिसीज रिलेटेड बॅक्टेरिया अशा पद्धतीची वेगवेगळी माहिती आपल्याला घेतच राहावं लागणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीची माहिती आपल्याला घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। नागराज मायक्रो या चॅनलला सबस्क्राईब करून अशा पद्धतीचे वेगवेगळ्या कोणत्या फॅक्टवर आपल्याला व्हिडिओ पाहायचे आहेत त्याबद्दल कमेंट करून सांगा, आपण त्याबद्दल व्हिडिओ पाहू। तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी हा बॅक्टेरिया आहे। तर मित्रांनो, हे मायक्रोबायोलॉजिस्ट साठी अशा पद्धतीचे मायक्रो ऑर्गॅनिझम पाहणे आणि अशा पद्धतीचे जे मायक्रो ऑर्गॅनिझम पॉझिटिव्ह एजंट आहेत अशा वेगवेगळ्या डिसीजचे ते आपण पाहणे गरजेचं आहे। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।